मित्रांनो, आज आपला तिसरा दिवस असणार आहे. आज आपण वर्कआउट करणार आहे शोल्डर आणि लेग्सचा. आता शोल्डरचं वर्कआउट करताना कोणता सेट घ्यायचा आहे ते लक्षपूर्वक पहा. 2च सेट मारणार आहे आपण एकदम भारी शोल्डरचे. वाटलंच तर तिसरा पण दाखवीन तुम्हाला, तो पण तुम्ही मारू शकता. लक्षात घ्या, डंबेल तुम्हाला समोर धरायचे असे, कळलं का? असे धरून पण मारू शकता, पण सिंपल असं हे सेफ येते जेणेकरून तुमच्या जॉईंटवरती जास्त प्रेशर येत नाही. आता हा सेट आहे ना, ज्यांना स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे म्हणजे मानेचा मणक्यामध्ये गॅप वगैरे, त्यांनी हा वर्कआउट अजिबात करायचा नाही. नॉर्मल लोक हे वर्कआउट आरामशीर करू शकतात. 1 2 3 4 5 6 असा तुझा शोल्डर प्रेसचा सेट असणार आहे. याचे तुम्हाला 3 सेट घ्यायचे. हळूहळू वजन वाढवत गेलं तरी पण चालते, पण जर 2.5 किलोचे डंबेल असेल तर सेफ 2.5 किलोच्या डंबेलने तुम्ही सुद्धा वर्कआउट करू शकता. हा शोल्डरचा आपला पहिला सेट झालेला आहे. आता दुसरा सेट दाखवतो मी साईड लॅटरल रेजेसचा. साईड लॅटरल रेजेस म्हणजे हा शोल्डरचा साईडचा पार्ट असतो ना आपला, तो वर्कआउट आहे. आता तुम्हाला शोल्डरच्या लेवलचं अंतर घ्यायचं आहे, थोडंसं किंचित थोडं झुकायचं आहे. 1 2 3 4 5. आता मी साईडच्या अँगलनी दाखवतो, ते पण एकदा पाहून घ्या तुम्ही. 1 2 3 4 5. हा आपला साईड लॅटरलचा सेट आहे. आता शोल्डरचा अजून एक वर्कआउट तुम्हाला दाखवतो मी, तो पण वर्कआउट तुम्ही आरामशीर करू शकता. त्याचे पण तुम्हाला 15-15चे 3 रिपिटेशन घ्यायचे. सरळ उभं राहायचे, छाती बाहेर काढायची. 1 2 3 4 आणि 5. असे तुम्हाला प्रत्येक सेट हा 15-15 रिपिटेशनचे 3 सेट तुम्हाला घ्यायचे. शोल्डरचे आपले 3 वर्कआउट सांगितलेले, हे वर्कआउट तुम्हाला करायचे आहे. प्रत्येक सेटमध्ये तुम्ही 30 ते 40 सेकंदाचा गॅप आरामशीर घेऊ शकता. आता पुढचं वर्कआउट असणार आहे असलं लेगचं वर्कआउट असणार आहे, आणि हे वर्कआउट खूप जास्त महत्त्वाचं आहे तुमच्या बेली फॅट वर्कआउटसाठी. कारण लेगचं वर्कआउट जर तुम्ही केलं ना, तुमचं बेली फॅट कमी व्हायला सगळ्यात जास्त मदत होणार आहे. कारण लेगच्या वर्कआउटमध्ये जास्त कॅलरीज बर्न होतात. जास्त कॅलरीज बर्न म्हणजे जास्त फॅट लॉस. लेगचा आपला पहिला सेट असणार आहे स्क्वॉटचा. आता शोल्डरपेक्षा थोडंसं बाहेर अंतर घ्यायचे तुम्हाला. असे तिरके पाय ठेवायचे, जरा बघून घ्या जरा असे, म्हणजे असं ठेवतो ना आपण बस सरळ, तसं नाही ठेवायचं. थोडेसे किंचित बाहेर काढायचे आपल्याला शोल्डर लेवलला. आता ज्या लोकांना स्क्वॉट जमत नाही, म्हणजे काही लोक फिमेल्स असतील किंवा पुरुष असतील ज्यांचं वजन जास्त आहे, त्यांना पूर्ण खाली बसायला जमत नाही, त्यांनी काय करायचं लक्षात घ्यायचं, इथपर्यंतच खाली यायचं आहे. 1 2 3. किंवा काय करायचं आहे माहिती का, मागं खुर्ची ठेवायची, खुर्चीवरती बसायचं उभं राहायचं, खुर्चीवरती बसायचं उभं राहायचं. असे तुम्ही 15-15चे 3 रिपिटेशन मारायचे. आता ज्या लोकांचा वर्कआउट म्हणजे ज्या लोकांना स्क्वॉट मारायला जमतात, त्यांनी काय करायचं, पूर्ण खाली जायचं. 1 2 3. याचे पण तुम्ही 15-15चे 3 सेट मारू शकता. पहिल्यांदा विदाऊट डंबेलने तुम्हाला 3 सेट मारून घ्यायचे स्क्वॉटचे. आता स्क्वॉटचे सेट झाल्याच्या नंतर तुम्हाला डंबेल घ्यायचे आहेत. हे डंबेल असे पकडायचे, याच्यावरती तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. 1 2 3 4. साईडनी पण दाखवतो. 1 2 3 4 5. आता स्क्वॉट व्यवस्थित पाहून घ्यायचे. लोअर बॅकवरती जास्त प्रेशर नाही आला पाहिजे. तुमचा ॲक्युरेट मारण्याचा प्रयत्न करायचा आहे, सरळ उभं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला जमणार नाही आहे, पण हळूहळू तुम्हाला जमणार, स्टेप बाय स्टेप. सरळ स्क्वॉट जमत नसेल, सरळ खुर्चीवरती बसायचं आणि उभं राहायचं. सगळ्यात स्मार्ट आयडिया आहे ती तुमचं स्क्वॉट व्यवस्थित करण्यासाठी. असे 3 सेट मारून घ्यायचे. आता पुढचा सेट दाखवतो सुमो स्क्वॉटचा. तुम्हाला इतकं अंतर घ्यायचे, पायामध्ये भरपूर अंतर घ्यायचे, समोर डंबेल पकडायचे असे, कळलं का? 1 2 3. आता लक्षात घ्या, तुम्ही असे डंबेल पकडले तरी पण चालतात, बघून घ्या. असे डंबेल पकडलं तरी चालतात, असा वर्कआउट केला तरी चालतो. 1 2 3. तुम्हाला साईडच्या अँगलनी दाखवतो. माझी कंबर कशी मागं पुढं जाते ते बघून घ्या, बरोबर. 1 2 3 4. असं तुमचं लेगचं वर्कआउट करायचे. ह्या सुमो स्क्वॉटचे पण तुम्हाला 3 सेट घ्यायचे, 15-15चे 3 सेट आरामशीर तुम्हाला जाणार आहे. हळूहळू ट्राय करायचे आपल्याला. आता पुढचा सेट असणार आहे आपल्या लंजेसचा. आता समोर पाय ठेवून लंजेस बरेच जणांना मारायला जमत नाही, त्यांचे पाय दुखतात किंवा प्रॉब्लेम येतो, कारण लंजेस थोडं अवघड आहे मारायला. एक सोपी आयडिया तुम्हाला सांगतो. काय करायचं, तुम्हाला अंतर घ्यायचं थोडंसं शोल्डरच्या बाहेर, समोर हात एकमेकाला घट्ट पकडायचे, हाय पाय मागं ठेवायचा आहे,
जास्त पण लांब नाही ठेवायचं, एकदम मिनिमम अंतर ठेवायचं आहे, एकदम 1.5 पावलं एवढं अंतर ठेवायचं आहे. मग खाली जायचं आहे. 1 2 3 4. आता एका पावलाचं दाखवला, तुम्हाला दुसरं दाखव. दुसरं सरळ उभं राहायचं आहे, 1.5 पावलं मागं अंतर घ्यायचं आहे. 1 2 3 4. आता याच्यामध्ये जास्त पुढं पण झुकायचं नाही, जास्त मागं पण झुकायचं नाही, एकदम कम्फर्टेबल पोझिशनला थांबायचं, किंचित थोडंसं झुकून. कारण काय होतं, तुम्ही जर अननॅचरल पोझिशनला थांबले तर तुमची कंबर दुखणार आहे. कळलं काय? बघा 1 2 असं तुम्हाला ट्राय करायचं आहे. तुम्ही डंबेल, ज्या लोकांना लंजेस जमतात त्यांनी डंबेल घेऊन केले तरी पण काय हरकत नाही. आता मी डंबेलनी दाखवतो तुम्हाला का डंबेलचं वर्कआउट कसं आहे. 1 2 3 1 2 3. हा आपला डंबेलचा वर्कआउट झाला. आता लंजेसचं पण तुम्हाला 15-15चे 3 सेट घ्यायचे. मला माहिती आहे लेगचं वर्कआउट थोडंसं अवघड असतं, दुसऱ्या दिवशी तुम्हाला बॉडी पेन होणारच आहे. फक्त पेनकिलरच्या गोळ्या खाऊ नका, मस्तपैकी वाटलंच तेलाने मालिश करा, झोपा. 10 दिवस तुम्हाला त्रास होणार आहे, मात्र 10 दिवस झाल्याच्यानंतर तुमच्या बॉडीला सवय होऊन जाणार आहे. आता तुमचं काल्फ मसल आहे, म्हणजे पायाच्या खालचं, याला काल्फ मसल म्हणतो आपण. त्याच्यावरती वर्कआउट करण्यासाठी तुम्हाला कोणतं पण उंचवट्या भागावरती असं उभं राहायचं आहे. तुमच्या घरी असं उंचवटा असेल, उभं राहायचं आहे. आणि कसं वर्कआउट करायचं आहे बघा. 1 2 3 4 5 6 7. असे तुम्हाला 15-15चे 3 रिपिटेशन मारायचे. पाय कसे करतोय लक्षपूर्वक पहा. पूर्ण तुम्हाला पाय खाली न्यायचे नाही, इतकं इथपर्यंतच ठेवायचे सपाट. 1 2 3 4. आता लक्षात घ्या, ज्या लोकांना हा सेट मारायला जमणार नाही किंवा तुम्ही डायरेक्ट सपाटीला जरी वर असे गेले किंवा 2 उड्या मारल्या, म्हणजे जागेवरती जम्पिंग जॅक्स केले तरी पण काय हरकत नाही. म्हणजे अशा उड्या मारतो ना आपण, अशा उड्या जरी मारल्या ना तरी पण काय हरकत नाही, ज्याने तुमचं लेगचं वर्कआउट होणार आहे. आता लेगचं वर्कआउट आपलं संपलेलं आहे शकता. आता आपलं डंबेल वर्कआउट संपलेलं आहे. आता याच्यानंतर मी जो कार्डिओचा वर्कआउट दाखवून, हा तुम्हाला रोज करायचा आहे डंबेल वर्कआउट झाल्याच्या नंतर. त्यामुळे हा वर्कआउट करा. आणि याच्यासोबत जर अजून 10,000 पावले तुम्ही जर रोज चालले तर तुमच्या बॉडीमध्ये एकदम खतरनाक रिझल्ट भेटणार आहे. म्हणजे जिमला जातो ना इतक्या लेवलचा नाही भेटणार, पण त्याच्या जवळपास तुम्हाला फॅट लॉसचा रिझल्ट भेटणार आहे. आणि जे हे बेली फॅट म्हणत असतं ना, ते कमी व्हायला मदत होणार आहे तुम्हाला. त्यामुळे तो झुंबा कार्डिओ न करता डंबेल वर्कआउट प्लस कार्डिओचा व्यायाम करा, ज्याने तुम्हाला एकदम खतरनाक रिझल्ट भेटेल. आता बर्पीज म्हणतो आपण, ते मी तुम्हाला करून दाखवणार. तर बऱ्याच लोकांना हा सेट जमणार नाही, पण ज्यांना जमल तर नक्की करा. एकदम भारी फॅट लॉसची एक्सरसाइज आहे. आता हे थोडंसं अवघड आहे, ज्या लोकांना जॉईंटचा प्रॉब्लेम आहे त्यांनी नाही केलं तरी चालतं. बाकीचे लोक तुम्ही बिंदास हा सेट करा. आता पुढचा सेट असणार आहे आपला, ज्या लोकांना जॉईंटचे प्रॉब्लेम आहे ते हा सेट आरामशीर करू शकतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याचे पण तुम्हाला 30-30 सेकंद 3 सेट घ्यायचे. आता पुढचा सेट दाखवतो. हा पण ज्याला जॉईंटचा प्रॉब्लेम आहे ते लोक करू शकतात आरामशीर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 30 सेकंद 3 सेट घ्यायचे किंवा 15-15 रिपिटेशन घेतले तरी पण काहीच हरकत नाही. याचे पण तुम्ही 30 सेकंद सेट करू शकता किंवा जागेवरती जम्पिंग करू, जसं दोरड्या मारतो ना ते पण सेट करू शकता तुम्ही असे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 30-30 सेकंडचे ते 3 सेट तुम्हाला मी जे आता वर्कआउट तुम्हाला दाखवणार आहे, प्रत्येक सेट तुम्हाला 30 सेकंद करायचा आहे. 30 सेकंद करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे मध्ये, त्याच्यानंतर परत 30 सेकंद करायचा आहे किंवा 30 सेकंदापेक्षा कमी केला तरी पण काय हरकत नाही. हळूहळू टायमिंग तुम्हाला वाढवायचं आहे. प्रत्येक सेटचे तुम्हाला आहे ना 3 रिपिटेशन घ्यायचे आहेत. चला सुरुवात करू. 3 4 5 6 7 8 9 10.
30 सेकंद करायचे किंवा 15 रिपिटेशन काउंट करायचे, 15 ते 20 रिपिटेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता याच्यामध्ये मी जे वर्कआउट तुम्हाला दाखवतोय हे 30-30 सेकंद तुम्हाला करायचं आहे, पण याचे जे विदाऊट उड्या मारण्याचे वर्कआउट आहे ते तुम्ही नक्की फॉलो करू शकता, जेणेकरून तुमच्या जॉईंट्सवरती प्रेशर अजिबात येणार नाही. 1 2 3 4 5 6. आता हा उड्या मारण्याचा व्यायाम नाही, हा तुम्ही नक्की करू शकता किंवा फास्टसुद्धा करू शकता असा, किंवा असा पण करू शकता. 1 2 3 4 5. पुढचा सेट घ्या. आजचं वर्कआउट आपलं संपलेलं आहे. अशाच माहितीसाठी मला फॉलो करा, आणि हा व्हिडिओ तुम्हाला एकदम भारी वाटला असेल तर तुमच्या आवडत्या मित्राला नक्की शेअर करा, आणि मला सबस्क्राईब पण करून ठेवा, जेणेकरून काय होणार आहे, नेक्स्ट व्हिडिओ जे मी टाकणार आहे ते तुम्हाला लगेच दिसणार आहेत. आणि असाच सपोर्ट मला राहू द्या. खूप चांगलं वाटतं आहे का लोक मला इतक्या लवकर चांगला सपोर्ट करताय. तसा इंस्टाग्रामवरती सपोर्ट दाखवला, तसा यूट्यूबला पण सपोर्ट दाखवा. मी अजून एकदम चांगले घरच्या घरी किती चांगला वर्कआउट आणि डाएट करता येईल त्याचे व्हिडिओ नक्की टाकत राहील.